का भांडी घासत नाही मेरी तू? मर्जी. गो 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 गो. कौन है ये लोग? मैं क्या लाडले. आपण स्वतः येऊन इकडनं पार्सल घेतलेलं आहे. हा कसं काय मंडळी, वेलकम टू दिस चॅनल राहुलचा सफर. आणि भाई आज 11 वाजता झोपून उठलो, जेवलो बिवलो, थोडं मोबाईल चालवलं, घरी बसलेलो. आपलं इंस्टामार्टचं ते पार्सल येणार होतं, बॅग वगैरे, टी शर्ट, काहीतरी दोघांमधून एक गोष्ट. भाई तर डिलिव्हरीवाले साले हरामखोर 2 दिवस झाले आपल्या इकडे डिलिव्हरच करायला नाही लागलेत. भाई मग मी कंप्लेंट वगैरे केली, तर मी बोललो मी स्वतः वेअरहाऊसमधून घेतो. मग वेअरहाऊसमधून फोन आला, आता चाललो आहे वेअरहाऊसमधून पिक करायला. तर बघूया काय आहे आपलं पार्सल वगैरे आणि आजचा दिवस कसा जातो आपला. फायनली आपण स्वतः येऊन इकडनं पार्सल घेतलेलं आहे. हा DTC मधून जाम घाण सर्व्हिस आहे यांची, पार्सल येत नाही, बोलताय ॲड्रेस असं तसं. बघू ॲड्रेस असं काय लिहिलं आहे, राहुल दत्तात्रय रे, गणेशनगर, तुंगार फाटा रोड, सातेवली, ओपोजिट दुर्गा माता मंदिर. बरोबर तर आहे, दुर्गा माता मंदिरच्या समोरच तर आमचा गणेशनगर येतो भाई. पण काय बोलणार, जाऊ द्या. आपण घेतलं आहे आपलं पार्सल. आणि मी का घेतलं माहिती आहे का, बघा स्विगीचं आहे आपलं ॲपमध्ये, आपण पैसे भरतो तिच्या यायला. मग आपला जो पार्सल आला आहे तो कशाला सोडायचा, काही पण असेल घेऊन घ्यायचा ना भाई. सिम्पलची गोष्ट आहे, वेस्ट ऑफ मनी नाही करायचा. तुम्ही जाऊ का नाशिक? 2 दिवस झालं येत नाही, जाम ऊन आहे. आता लिंबू पाणी पिऊया, कारण ना घरी सकाळपासनं ते शिकंजी असतं ना, ते लोक माझ्या बहिणी पाणी पिणी टाकून पितात. तर माझं लिंबू पाणी प्यायचं जाम मन करत होतं. घरी लिंबू पण घेऊन नाही गेलेले हे लोक. तर आता लिंबू पाणी पिऊया, त्या साईडला आहे. गाड्या बघ कशा घर येतात. हा आपला पार्सल घेतला आपण. अरे 1 मिनटं ये इकडे ये, बोललो ना ये ना. हे बघा मित्रांनो, ही कौशल्य आमची उर्फ मोना. ही रोज घरी असते. घरी असते की नाही रोज? हा घरी असते. काय काम करते रोज? काय नाही. काय नाही. आणि ही कामावरती जाते. तू कामावर जाते ना गंगा? कुठे? ही कामावरती जाते, हिला सुट्टी आहे तरी ही भांडी घासते. सुट्टीचा दिवस आराम करायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे. आणि ही रोज घरी असून पण ही भांडी घासत नाही. का भांडी नाही घासत नाही? हां अरे तेरा उत्तर, हां तेरा उत्तर दे. मी जे विचारलं ते सांग, का भांडी घासत नाही मेरी तू? मर्जी. मेरी मर्जी बोलते. आता विचार करा तुम्ही, ती बिचारी एवढं कष्ट करते, भांडी घासते, आणि ही नुसती खाते झोपते, खाते झोपते. आलशी ही. बोल ना आता, काय तू हे सगळं काम करत नाही? माझी मर्जी, मला नाही करायचं. कशाला नाही करायचं? म्हणजे फक्त खायचं आणि झोपायचं काम कोण करणार मग? तू. मी काम करतो, पण ही काम करते. तुला काम करायला नको? नको. हे असे आलशी लोक आहेत आमच्या घरात. ही सर्वात मोठं, फक्त झोपायचं उठायचं, झोपायचं उठायचं, झोपायचं उठायचं. ही काम का नाही करत शकते? नाही करत. आलशी आहे ना ही. जगाला आता माहीत पडणार आहे ही आलशी आहे. तुम्ही पण बघा, ही माझी बहीण आलशी. पार्सल खोलून बघूया आता. चलता जो बड्डी बड्डी कारा विच पिल्लो. ओहो, टी शर्ट, स्विगीचा टी शर्ट आलेला आहे. इथं जास्त घालणार नाही, पण तरी पण पैसे गेले तर भाई विषय आहे. ठीक ठाक क्वालिटी, गरमीमध्ये घालायला मस्त आहे गाईस. खिसा पण आहे पुढे. आणि ही बॅग, बॅगची क्वालिटी मस्त आहे. म्हणजे आपण फक्त ते डिलिव्हरीसाठी नाही वापरलं तरी पर्सनल यूज करू शकतो. जसं की कुठे ट्रॅव्हलिंगला जसं ते जातात ना, ते लोक कसं पाठी लावतात, पण हे नाही लावू शकत. माझ्याकडे काय बॅग आहे मस्त झोमॅटोची, ब्लॅक कलरची. जेव्हा आम्ही फिरायला निघू तेव्हा ती बेस्ट आहे. बाकी कोणाला पण कामाला येऊ शकते ही बॅग. अजून एक काहीतरी आहे,
वाव 2 टी शर्ट म्हणजे बघितलं त्याच्यामुळे मी जाऊन घेऊन टाकलं. आपल्या नाही तर कधीतरी कामाला तरी येईल भाई. पैसे गेलेत मग घेऊन यायचं. वरतून बघला मग भारी वाटते की नाही? कसं वाटतं शक्ती? अच्छा आहे, हा बरं आहे. बरं आहे. स्विगी मॅन ना खिसा नाही दिला पाहिजे होता ना इथे. खिसा कसं तरी वाटते भंगी ते पण भंगीसारखा. भंगीसारखा वाटते ना खिसा. का असते रे भंगी? हा का असते? चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. मैं क्या लाडले घोप 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 घोप. मैं क्या लाडले. कौन है ये लोग? मैं क्या लाडले. घोप 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 घोप. मैं क्या लाडले. घोप घोप घोप. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मित्रांनो आता रात्रीचे 12 वाजता आहेत, 12:27. मी 6 वाजता झोपलो. मी बोललो की उठतो एका तासात फोन चार्ज होईल मग जातो थोडं ऑर्डर्स वगैरे मारतो. पण तसं काही केलंच नाही. इथे यार काय दुखते आणि काय झोप येतो एकदम डेंजर आली. आता पण थोडं थोडं तसं व्हायला लागलं. मला वाटतं ना जास्त मोबाईल बघण्यामुळे तसं होतं. मोबाईल कमी बघायला लागेल कारण मी लाईटमध्ये जेव्हा बघतोय ना तेव्हाच इथे दुखते. पण आजचा ब्लॉग पण लेट अपलोड केलं मी. पण काय नाही. आणि यांना काय बीज काय बोलतात मी याला शिकंजी बोलतो. मला नाव विसरून जातो. हे पितो आहे. मजा येते चावायला. पण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र आणि सबस्क्राईब करा परत.